नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आले आहे माझ्या भावाकडे, भाऊबीजेसाठी आलेली आहे. तर आम्ही आल्यानंतर माझ्या भावाने पाणीपुरी आणली होती आमच्यासाठी. तर तेच मस्त एन्जॉय करत, मस्त गप्पा वगैरे करत आम्ही खात होतो. आणि इंडियाची पाणीपुरी म्हटली तर एकदम मस्त भयंकर चमचमीत आणि तिखट असते. तर आम्ही मस्त आस्वाद घेत होतो. अदिती आणि माझी बहिणीची मुलगी त्या नुसते जे चिंचेचं पाणी असते ते पाणी आणि पाणीपुरी खात होत्या. अदितीला खूप पाणीपुरी आवडते. तर आम्ही आल्यानंतर मग माझ्या भावाने पाणीपुरी आमच्यासाठी आणली होती. तर माझी वहिनी आणि माझा भाऊ मस्त आम्हाला पाणीपुरी बनवून देत होते. जसं आपल्याला मिळतं बाहेर पाणीपुरीचे प्लेट, तसेच ते आम्हाला म्हणत होते तुम्ही बसा, आम्ही तुम्हाला पाणीपुरी बनवून देतो. तर ते दोघं बिचारे आम्हाला मस्त पाणीपुरी बनवून देत होते. तर एकदम खूप तिखट पाणीपुरी होती. आधी तेच सांगत आहे पाणीपुरी खूप तिखट आहे पण मस्त लागत आहे. कारण तिला माझा भाऊ फक्त जे चिंचेचं पाणी हे ते देत होता. तर आज भाऊबीज आहे, मस्त आमचं आरामात चालू होतं. कारण आता माहेरी आल्यानंतर सर्वांना थोडा आळस येतो. तसंच आम्हाला पण झालं होतं. आम्ही माहेरी आल्यानंतर थोडा आम्हाला पण आळस आला. सासरी किती पण आराम असू दे तरी पण माहेरी आल्यानंतर एक वेगळंच आळस आपल्या अंगावरती येतो. तर हे बघा मस्त पाणीपुरी खाणं झाल्यानंतर सर्व मोबाईल घेऊन बसले होते. तर मला त्याचा एक शूट घ्या वाटला होता. काय रे बेटा असं कोणा केलं बेटा, कोणा केलं? आणि आमचं पाणीपुरी खाणं झालं, जेवण वगैरे झालं, मस्त मस्ती आराम झाला. आणि मग संध्याकाळी आम्ही सर्व तयार झालो भाऊबीजेसाठी. तर आपल्याकडे कसं असतं की भाऊबीज करण्याआधी म्हणजे भावाला ओवाळण्याच्या आधी आपल्या काहीतरी रीतीभाती असतात, त्या फॉलो कराव्या लागतात. आणि त्या खूप छाछान वाटतात फॉलो करायला पण. तेच आपले जे बुजुर्ग असतात, जसे की आता माझी आत्या आहे, माझी मम्मी आहे, हे सर्व आम्हाला सांगत आलेले आहे. तर ज्या भाती आपल्या जुन्या, त्यांच्या मागे काहीतरी कारण पण असतं. तर सण भाऊबीजेविषयी सांगायचं झालं तर हा दिवस आपल्या बहिणीसाठी असतो, भावांसाठी असतो, बहीण भावांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. तर या दिवशी असं म्हटलं जाते, यमराजाची बहीण यमुना आईने आपल्या भावाला यमराजाला बोलवलं होतं. तर त्या दिवशी असं म्हटलं जाते की या दिवशी यम पण सुट्टीवर असतो. म्हणजे त्या दिवशी यम आपलं असं काय म्हणतात, ज्या दिवशी जर कोणाचं काही झालं, वाईट घटना घडली तर यम त्याला घेऊन जात नाही, तो डायरेक्ट स्वर्गात जातो, असं काहीतरी म्हटलं जातं. जुन्या अशा गोष्टी असतात, खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहे. तर दिवाळीचा दुसरा सण म्हणजे भाऊबीज असतो. आधी लक्ष्मीपूजन, त्याच्यानंतर गवळणी असता. म्हणजेच हे आपल्या घरून आधी म्हणत होते गवळणीच्या दिवशी निघायचं असते सासरी. भाऊ याचा आधी घ्यायला बहिणीला आणि त्या दिवशी मग निघायचं. आणि भाऊबीजला तर आधी कसं असं डायरेक्ट नाही यायचं, म्हणजे खूप टाईम लागायचं ना, गाडी बैल जुन्या काळात, तर ते आधी गवळणीला यायचे. तर एक दिवस गेल्यानंतर मग भाऊबीज असते. आणि त्याच्यानंतर मस्त आधी कसं राहायचं, बायकांना सासरी थोडे कामं जास्त राहायचे, सासरवास राहायचा. तर त्यांच्यासाठी पण म्हणतात असे सणवार काढलेला आहे. आणि त्यांनी एक म्हणजे यांनी सर्व एकत्र येतात, प्रेम भाव वाढते. तर खूप छान वाटते, घरामध्ये पण लगबग राहते दिवाळीशी. एक वातावरणच वेगळं, घरातलं आणि बाहेरचं पण वातावरण एक वेगळं वातावरण होते. या दिवशी मस्त बहिणी नटतात. आपल्या भावासाठी आधी काय केलं जाते, चंद्राची पूजा केली जाते. सायंकाळी चंद्रकोर निघते, त्या दिवशी पूर्ण चंद्र नाही निघत, तुम्ही पाहिलं असणार, मी दाखवलं तर त्या दिवशी अशी चंद्राची कोर निघते. आणि त्याचा आपल्या भावाला ओवाळण्याच्या आधी चंद्राची पूजा केली जाते. कोणी घरातल्या सर्व बायका कोणी पण असो चंद्राची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर आपल्या भावाची पूजा केली जाते. आणि ही अन्वी माझ्याजवळ बसलेली आहे आणि ती बघत आहे दादाला मी ओवाळत आहे म्हणून, आणि ती पण काहीतरी बोलते. तर चंद्राची पूजा झाल्यानंतर
ह्या मुली अदिती, अन्वी, तन्वी ह्या सर्व तन्मयला ओवाळत आहे. तर अन्वीची ही पहिली भाऊबीज आहे आणि तिला खूप छान वाटत आहे हे सर्व करायला. आणि हे बघा, तिला आम्ही सर्व सांगत आहे, बघ तिकडे, बघ तिकडे, आणि ती सर्व ते हातात टॉवेल वगैरे देत असतात तेच पकडून उभी राहिली ना. आता बघा किती छान असते, कारण सर्व तिला बघत होते. ते तिला एकदम VIP सारखं फील झालं असणार कदाचित. तर या दिवशी भाऊ किती मोठा असलो तरी बहिणीच्या पाया लागतो. तर अन्वी बघा तिला छान असा आशीर्वाद देत आहे तन्मयला. आणि त्याच्यानंतर मग आमची वाडी. तर आम्ही हा माझा मोठा भाऊ आहे, माझी ताई आहे मोठी, तिच्या पाठची मी आहे आणि माझ्या पाठी 2 भाऊ आहे. तर आम्ही त्याच्यानंतर चंद्राची वगैरे पूजा झाली. मुलींनी पण तन्मयला कुंकू लावून घेतलं, ओवाळून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता मी ओवाळत आहे. आणि आज माझ्या वहिनी पण गेलेल्या नव्हत्या, इथंच होत्या, म्हणजे तिच्या सासरीच होती ती. तर तिने पण मग नंतर अनिकेतला ओवाळून घेतलं, म्हणजेच दिराला. तर दिराला पण आपण ओवाळू शकतो. त्याच्यानंतर आपल्या जिजाजीला पण आपण ओवाळू शकतो, आपल्या काकाला, आपल्या बाबाला या दिवशी आपण ओवाळू शकतो. असं नाही की भावालाच ओवाळायचं. तर सर्व आम्ही आता ओवाळून घेतो. आणि तुम्ही बघा आमची भाऊबीज कशी साजरी झाली. तर आम्ही सर्वांना ओवाळून घेतलं आहे. आणि इथं मी माझ्या बाबांना ओवाळत आहे. प्रत्येक एका चांगल्या गोष्टीमध्ये सणवाराच्या दिवशी यांची एक कमी भासत राहते आम्हाला. किती पण वर्ष झाले, किती पण दिवस निघून गेले आणि किती पण आपल्या आयुष्यात सुख समाधान किती काही आलं तरी पण या गोष्टीची कमी राहतेच. तर आजच्या दिवशी पण आणि प्रत्येक सुखाच्या दिवसात
दुःखाच्या दिवसात आठवण येतच राहते आपल्याला. किती आपण काही म्हटलं तरी विसरल्या जात नाही. प्रत्येक क्षण आठवण करून देत राहते त्यांची. तर मी माझ्या पप्पांना पण ओवाळून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं ओवाळून झाल्यानंतर माझी आत्या ओवाळत असते. आणि माझ्या आत्यासाठी खूप एकदम जड दिवस असतो हा. आणि माझ्या मम्मीसाठी, कारण दोघींचे पण भाऊ नाही आहे, दोघींचे पण भाऊ वारलेले आहे. तर आत्या ते ओवाळतात रडायला येत होता आत्या. पण सणावाराच्या दिवशी रडत नसते म्हणून आत्या थोडी सावरून घेत होती स्वतःला. आणि आत्ता पण मला बोलताना पण असं थोडं इमोशनल झाल्यासारखं वाटत आहे. तर आमचं सर्व ओवाळून झाल्यानंतर मग माझ्या 2 काका आहे. तर काकांना ओवाळण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि आम्हाला थोडा लेट झाला होता. तर त्यांची झोपायची तयारी चालू होती. तर हा माझा मोठ्या काकाचा मुलगा आहे. त्याला ताई ओवाळून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं तिचं झाल्यानंतर मी ओवाळून घेतलं त्याला. आणि ओवाळता व्हिडिओ करत फोटो पण काढत होतो आम्ही. त्याच्यामुळे मग आम्हाला असं पोज द्यायच्या होत्या फोटोसाठी. तर अन्वी आणि अदिती, तन्वी ते सर्व तिकडे बाहेर फटाके फोडत होतं आणि इकडे आम्ही ओवाळण्यासाठी आलो होतो काकाच्या घरी. तर आमच्याकडे नारळ हे सर्व दिलं जाते. एक आपल्या बहिणीचा जसा सत्कार केला जातो, भाऊ काहीतरी देऊन जसं बहिणीला देतो जे ते साडी वगैरे जे द्यायचं असते, तसंच मग बहीण पण एक नारळ आणि रुमाल म्हणून किंवा टॉवेल असं देत असते. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. हे जसं आमच्याकडे असं दिले जाते. त्याच्यानंतर हे माझे लहान्या नानांचं घर. तर हा लहान्या नानांचा मुलगा आहे, मग काकांचा मुलगा, आम्ही नाना म्हणतो काकाला. तर हे लहान्या काकांचा मुलगा आहे. तो तर झोपला होता बिचारा. आणि अन्वीला तेच आवडत होतं टिक्का लावायला ओवाळायला. तर अन्वी आमच्याबरोबर तेच करत होती. तर हे झाल्यानंतर आज मम्मीला म्हटलं होतं तू आज काहीच बनवू नको तळलेले वगैरे, आज तू मस्त खिचडी बनव, त्यानेच खूप छान मस्त पोट भरेल. तर आज मम्मीला मी खिचडी बनवायला लावली होती. तर बिचारी मम्मी आणि वहिनी तिकडे करत होते त्यांचं जेवणाचं, कारण उशीर खूप झाला होता आमच्यामुळे. आम्ही ते ओवाळणं झाल्यानंतर फोटो वगैरे काढले आणि आम्ही फटाके पण फोडले होते. तर त्याच्यामुळे थोडा लेट झालं होतं. आणि मग वहिनी आणि मम्मीने छान मस्त माझी मम्मी खूप छान खिचडी बनवते फोडणीची. तर आम्ही मस्त खिचडी खात होतो. हे बघा माझ्या लहान भावाला वाटत होतं फोटो काढत आहे म्हणून तो पोज देऊन बसलेला होता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि आम्ही मस्त त्याच्या फोडणीच्या भाताबरोबर खिचडीबरोबर मम्मीने कळण्याची भाकर पण बनवली होती. मस्त हातावर बनवत होती. हातावरती जी जुन्या बायका थाप्याच्या तशी थापत होती. आणि आम्ही मस्त सर्व जेवण करत होतो. तर हेच असते माहेरचं सुख. तर चला मग परत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.